भाज्या दुनियाच्या महाग झाल्यात आणि मी हे आलू आणि कांदे फक्त 1 रुपयाला मागवलं, ते पण फ्लिपकार्ट मिनिट्स वरून. तर राम राम सोयऱ्यो, माझं नाव आहे हनुमंत आणि आज मी करणार होतो 1 रुपयाचे आलूचे पराठे. तर सगळ्यात आधी घेतलं माझ्या जवळचं कुकर, ज्याच्यामध्ये की अख्ख्या गावचं जेवण होऊ शकते. त्याच्यामध्ये हे बटाटे टाकून नादर उकडून घेतलं. आता बारी होती पीठ चुरून घ्यायची. माझ्याजवळ असलेलं एकमेव ताटामध्ये मी असं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि नकरसा ओवा टाकलं, पाणी टाकून असं मौसूद पीठ चुरून घेतलं आणि त्याला झाकून ठेवलं. त्याच्यानंतर 15-20 अशा हिरव्या मिरच्या आणि लसूण घेऊन मी त्याला धने टाकून नादर कचकच खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलो. आता माणसाला खायची आवड राहा, पण माणसानं खाऊ गांड्या राहू नये. पराठे करता करता मध्येच मला कुठं चूल उठली की चटणी खायची, म्हणून असं मिरच्या लसूण तळून घेतलो आणि त्याच तेलामध्ये असं एक मोठा टमाटा चिरलेला टाकलो. नकरचं मीठ टाकून हे एकामागे एक कचकच ठेचून घेतलो आणि एवढी नादर चटणी तयार होती की नाही हे. ओके, बॅक टू द पराठा. आता त्याच कढईमध्ये नकरचं तेल टाकलो, हिरवं मिरचू केलेलं टाकलो, हळद, धनेपूड, नमक टाकून, कोथिंबीर टाकून आलू असे मॅश करून घेऊन टाकून दिलो आणि मस्त याला एक वाफ काढून दिलो. गेल्या वेळेला बहिणीच्या घरला गेलो होतो तेव्हा हे गिल्टाचा तवा घेऊन आलो होतो, त्याच्यावरच आज मी पराठे करणार आहे. खरं सांगायचं तर पराठे मी पहिल्यांदाच आपल्या जिंदगीमध्ये स्वतःच्या हाताने करू लागलो. भीतभीतच पिठाचा गोळा केलो, पराठा लाटून घेतलो आणि एवढा गोल पराठा झालता की नाही, मला वाटलं कुठं गेल्या जन्मात कोण्या ढाब्यावर कामाला होतो की. आता मोदीजींनी सांगितले की तेल कमी खा म्हणून मस्त तूपच लावून या पराठ्याला भाजून घेतलो. जिंदगीमध्ये पहिल्यांदा मी केलेले आलूचे पराठे कसे झाले ते कमेंट करून सांगा. तुम्ही कसे काय सांगशाल, तुम्ही काय खाऊन बघितले का? मी सांगतो लय भारी झाले.